भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला। मात्र या दौऱ्यातल्या त्यांचा गाडीच्या बोनेटवर बसून पाहणी करतानाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। गाडीच्या बोनेटवर बसून खासदार प्रशांत पडोळे यांनी लोकांना हात दाखवत रील बनवल्या। त्यामुळे खासदार प्रशांत पडोळेंची पाहणी करण्याची ही कसली पद्धत असा सवाल आता उपस्थित केला जातो। तर गाडीच्या बोनेटवर बसून खासदार कसली पाहणी करतात असाही सवाल विचारला जातो। त्यांचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा की स्टंटबाजी आहे असा सवाल आता विचारला जातो। थांबा ना फवारा ना उडला बरोबर। तर अशा पद्धतीने प्रशांत पडोळे यांनी गाडीच्या बोनेटवर बसून सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। त्यामुळे खासदारांनी नेमकी कसली पाहणी केली असा प्रश्न आता विचारला जातो। प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। प्रवीण, खरं तर अतिशय धक्कादायक असंच म्हणावं लागेल हा प्रकार, कारण नुकसानग्रस्त भागाची पाहणी अशा पद्धतीने खासदारांनी केली। सध्या त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय, अनेकांकडून टीका केली जाते, प्रश्न विचारला जातोय। या सगळ्यांवर खासदारांनी आता काही प्रतिक्रिया दिली आहे का? नक्कीच या विषयावर खासदार सध्या तरी काहीही बोललेले नाहीत। त्यांनी भंडारा आणि गोंदियामध्ये 2 दिवस पूर परिस्थिती निर्माण झाली होती, दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केलेला आहे, पूर भागाची पाहणी सुद्धा केलेली आहे, नदी नाल्यामध्ये जे पूर आलेलं होतं शेतीची सुद्धा पाहणी केलेली होती। मात्र परत येताना खासदारांनी रस्त्यावर रील्स तयार केलेली होती, पाण्याचा फवारा त्यांनी उडवला होता आणि तो व्हिडिओ त्या खासदारांच्याच लोकांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट घातलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता सगळीकडे टीकेची झोड उडू लागलेली आहे। एकंदरच काँग्रेसचे जे खासदार आहेत प्रशांत पडोळे हे नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांनी असा जो प्रकार आहे केलेला तो निंदनीय असल्याचंही विरोधकांचं म्हणणं आहे। मात्र नाना पटोले हे नेहमी शेतकऱ्यांच्या विषयी बोलतात आणि त्यांचे जे खासदार शेतकऱ्यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान जर थट्टा करत असतील तर खरा प्रश्न निर्माण होतोय। नक्कीच प्रवीण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर खासदारांनी गाडीच्या बोनेटवर बसून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, त्यामुळे नेमका हा कसला पाहणी दौरा होता असा प्रश्न आता विचारला जातो। नुकसानीची प्रशांत पडोळे यांनी रील बनवत पाहणी केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय आणि या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा अशा पद्धतीने खासदारांनी केला। गाडीच्या बोनेटवर बसून पाहणी करतानाचा खासदारांचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। गाडीच्या बोनेटवर बसून खासदार प्रशांत पडोळे यांनी लोकांना हात दाखवत रील बनवल्या। त्यामुळे खासदार प्रशांत पडोळे यांनी कशाची पाहणी केली असा प्रश्न आता विचारला जातो। गाडीच्या बोनेटवर बसून खासदार कसली पाहणी करतात असा प्रश्न आता विचारला जातोय। त्यांचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा होता की स्टंटबाजी होती असा सवाल आता विचारला जातो। खासदार प्रशांत पडोळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी गाडीच्या बोनेटवर बसून केलेली आहे। याचा व्हिडिओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी खरं तर सोशल मीडियावर अपलोड केला। त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर सध्या अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत। फवारा ना उडला बरोबर। माजी खासदार सुनील मेंढे सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील मेंढेजी, तुम्ही हा सगळा प्रकार पाहिलाच असेल। खासदार प्रशांत पडोळे यांनी गाडीच्या बोनेटवर बसून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। निश्चितच ही आमच्याकरता तशी ही शरमेची बाब आहे। एका मोठ्या लोकप्रतिनिधींनी संपूर्ण जिल्हा पूरग्रस्त होत असताना आणि संपूर्ण लोक अडचणी सापडले असताना, शेतकरी असोत, अनेक गावाची रस्ते बंद असताना एका मोठ्या लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने रील बनवत आपलं हे करावं, स्टंटबाजी करावी, हे निश्चितच एक आमच्यासाठी शरमेची बाब आहे। मी देवाचरणी प्रार्थना करायची, त्यांना देव सद्बुद्धी देवो। अशा वेळेस लोकांचा धीर देत लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ असताना एका मोठ्या पदाधिकारी आणि खासदारांनी असं करणं निश्चितच ही बाब सर्वांसाठी विचार करणारी आहे। मागच्या वेळेस मला आठवतं की जेव्हा पूर आला तर प्रत्यक्ष मी गावोगावी फिरत लोकांमध्ये मिसळून प्रसंगी नावेतून त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना धीर देण्याचं काम केलं होतं। आणि आता हे मेंढेजी, म्हणजे खासदारांना या सगळ्या नुकसानग्रस्त भागाचं काही गांभीर्य असं वाटत नाही?
किमान त्यांच्या त्या कृतीमधून तसं दिसत नाही आणि अशा वेळेस प्रत्यक्ष अजूनही पूराची परिस्थिती आहे, पूर वाढतो आहे आणि प्रशासन त्याच्यावरती लोकांना स्वतः प्रशासन पुढाकार घेऊन सगळ्यांना तशी काळजी घेण्याचं आवाहन करते आहे. अशा वेळेस मात्र आमचे खासदार स्टंटबाजी करतात यावर तुम्ही कल्पना करा. खरं तर सर्वसामान्यांनी स्टंटबाजी केली की त्या प्रशासनाकडून लगेच तात्काळ कारवाई केली जाते, मात्र खासदारच इथं अशा पद्धतीची स्टंटबाजी करतायत. त्यात कायदा आपलं काम करेल, मी त्याविषयी जाणार नाही का, मी त्या राजकारणात पडणार नाही. पण अशा वेळेस असंवेदनशीलपणा दाखवणं एका लोकप्रतिनिधींनी हीच बाब फार मोठी आहे आणि ती बाब फार जास्त महत्वाची आहे. लोकांच्या जखमेवरती लोक अडचणीत असताना त्याच्या जखम मीठ चोळणं काय असतं म्हणतात, तर तशातला तो प्रकार आहे. नक्कीच मेंढेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अशा काळात तरी थोडी संवेदनशीलता दाखवावी असंच म्हणावं लागेल. थांबा.